Palm Sunday. आज झावळ्यांचा रविवार आहे I'm going to speak to you about the heavenly Palm Sunday. आणि आज मी स्वर्गातील झावळ्यांचा रविवार याबद्दल बोलणार आहे. Okay. We all know what is Palm Sunday. Every year we hear the same thing. Jesus sitting on a donkey and coming to Jerusalem. आणि आपल्याला झावळ्यांचा रविवार म्हणजे काय माहित आहे. प्रत्येक वर्षी आपण हा संदेश ऐकतो की प्रभू येशू गाढवावरती बसून आला आणि त्या ठिकाणी झावळ्याचा रविवार साजरा करण्यात आज आला. का दिन सबसे ज्यादा डिमांड में अगर कोई है तो वो गाढ़वा है. आणि आजच्या दिवशी तर सर्वात जास्त महत्व कोणाला आहे तर ते गाढवाला आहे. Every pastor is only chasing after the donkey today. मग आजच्या दिवशी सर्व जे पाळक आहेत ते गाढवावरती सांगत आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Okay, little bit I'll give you a gist because just to freshen up our mind. मी तुम्हाला थोडं काही सारांश सांगतो. You know, one beautiful thing about Palm Sunday is झावळ्यांच्या रविवाराबद्दल एक खूप सुंदर गोष्ट आहे. on this day there is just one Sunday before the feast of Passover. आणि वलांडणाचा जो सण आहे त्याचा एक आठवडा अगोदरचा हा दिवस आहे. Actually on this day everybody is going to Jerusalem, everybody is carrying their sacrifices along with them. आणि आजच्या ह्या दिवशी प्रत्येक जण यरुशलेम मध्ये जात होता त्यांचं अर्पण संगती घेऊन. Because it was a very important feast for the Jewish people. आणि यहुदी लोकांचा हा खूप महत्त्वाचा सण होता. It is the feast of Passover. It is the greatest and the first feast of the Jewish people. आणि यहुदी लोकांचा हा खूप महत्त्वाचा सण होता तो म्हणजे वलांडणाचा सण. Because that feast represents or reminds them how God had, on the 10th of Nisan, God had told them to take a lamb and keep it in the house. आणि हा असा महत्त्वाचा दिवस होता ज्या दिवशी परमेश्वरानं त्यांना सांगितलं होतं आणि त्याच्या 10व्या तारखेला त्यांना सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये एक मेंढरू घेऊन या. And they were supposed to keep it in the house and examine it for 4 days. आणि त्यांना सांगितलं होतं की ते तुमच्या घरामध्ये 4 दिवसासाठी ठेवा आणि त्याचं बारीक निरीक्षण करा. And after that, on the 4th day or the 14th day of Nisan, the lamb was sacrificed and that blood was taken, it was dipped with hyssop and applied on the doorpost and on the lintels. आणि या दिवसानंतर 14व्या दिवशी तो जो कोकरू आहे त्याचं तुम्ही अर्पण द्या आणि त्याचं रक्त तुमच्या दारावरती लावा. अच्छा, अगर यहाँ पे कोई कुर्सी खाली है, कोई आजू बाजू में कुछ लोग पीछे हैं, मैं चाहता हूँ कि आप लोग उनको कुर्सी दे दें. मागे काही लोक आहेत जर पुढे जागा असेल तर तुम्ही कृपया त्यांना पुढे You can पाठवा. just raise your hands. They can. तुम्ही तुमचे हात वर करू शकता जर तुमच्या शेजारी जागा असेल तर. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Okay, praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So on the 14th of Nisan, this lamb was sacrificed. आणि या निसानच्या 14व्या दिवशी तो जो कोकरू होता त्याचं अर्पण देण्यात येत होतं. Now on Palm Sunday, आणि झावळ्यांचा रविवार everybody was preparing because that was one of the greatest feasts that the Jewish people celebrated. आणि झावळ्याच्या रविवारच्या दिवशी प्रत्येक जण तयारी करत होतं कारण हा त्यांचा खूप महत्त्वाचा सण होता. Because that was the day when God divided the Red Sea and brought them out of slavery into freedom. कारण त्या दिवसांमध्ये प्रभूनी त्यांना तांबडा समुद्र दुभागून त्यांना सुटका दिलेली होती. So everybody, they left their business, left their job, everything during this time, and everybody would flock into Jerusalem. आणि प्रत्येक जण त्यांचा व्यवसाय, त्यांची नोकरी, त्यांचा कामधंदा सर्व काही सोडून सर्वजण यरुशलेममध्ये एकत्रित येत होते. A huge crowd. खूप मोठी गर्दी. People are pressing from all sides. आणि एवढी गर्दी होती सब तरफ से गर्दी. आणि सगळीकडून त्या ठिकाणी गर्दी जमा होत होती. And in the midst of all these people, आणि या सर्व लोकांमध्ये the Lamb of God who takes away the sins of the world, Jesus himself was present in that procession when everybody was going to Jerusalem. आणि यरुशलेममध्ये जेव्हा हे सर्व यहुदी आले होते त्या ठिकाणी एवढी गर्दी होती त्या वेळेला परमेश्वराने सर्व जगाचा पाप हरण करणारा जो कोकरा पाठवला होता त्यावेळेला तो कोकरा त्यामध्ये उपस्थित होता. Praise the Lord. Praise the Lord. See the beautiful timing of God. बघा देवाची किती सुंदर वेळ आहे. See the beautiful timing. देवाची वेळ किती सुंदर आहे. Nobody knew that this Jesus whom they are welcoming as a king into Jerusalem, they never imagined that he was the real lamb who was to take away the sins of the whole world. आता बघा हे प्रभू येशूला ते लोक राजा म्हणून त्याचं स्वागत करत होते. त्या ठिकाणी कोणाच्याही मनात असं नव्हतं, कोणाला हे ठाऊक नव्हतं की हाच तो आहे, हाच तो कोकरा आहे जो सर्वांचा पाप हरण करणार आहे. Praise the Lord. Praise the Lord. And it was in God's perfect timing. आणि ही देवाची योग्य वेळ होती. This is what Palm Sunday is all about.
आणि हा झावळ्याचा रविवार आहे. Okay, and that was the time when people brought out the branches of palm trees and they put their clothes and Jesus sat on the donkey and entered in a triumphal entrance into Jerusalem. आणि त्या दिवशी लोकांनी झाडाच्या झावळ्या काढल्या, त्यांचे वस्त्र खाली टाकले आणि प्रभू येशूचं गाढवावरून स्वागत केलं. Some people call it the Hosanna Sunday. आणि काही लोक त्याला होसाना रविवार असं म्हणतात. Okay, because this was the day when they were, showing the palm leaves and they were putting the branches before the donkey. कारण त्या दिवशी ते लोक झावळ्या हलवत होते आणि गाढवा समोर त्या झावळ्या खाली टाकत होते. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. But we are going to see something different today. पण आज आपण काहीतरी वेगळं बघणार आहोत. From the book of Revelation chapter 7 verses 9 to 17. If you could, somebody could read it quickly in Marathi, then I can explain it. Revelation 7, 9 to 17. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 7 वचन 9 ते 17. ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानयुग आमच्या देवाची आहेत. आमेन. तेव्हा वडील मंडळीपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहे व कोठून आले? मी त्याला म्हटले, प्रभो, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. ह्यांनी आपले झगे कोकऱ्यांच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्यांच्या मंदिरात त्याची सेवा करीतात आणि राजासनावर बसलेल्या त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करीत. ते ह्या पुढे भुकेले असे होणार नाहीत व ताहणेले होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्याचे पाणी अश्रू पुसून टाकेल. Now what we read here is आपण या ठिकाणी आता वाचलं Revelation chapter 7 verses 9. प्रगटीकरणाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 9. John sees a great multitude of people which could never be numbered. आणि योहानानं खूप मोठी लोकांची गर्दी जी मोजता येऊ शकत नाही अशी गर्दी बघितली. They were countless number of people. आणि त्या लोकांची संख्या मोजता येत नव्हती. And all of these people were dressed in white garments and white robes. आणि त्या सर्व लोकांनी पांढरे वस्त्र, पांढरे झगे घातलेले होते. And every one of them had palms in their hand. आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये झावळ्या होत्या. Let me tell you, palms signifies the victory and signifies triumphant. आणि मला तुम्हाला सांगू द्या की झावळ्या हे विजयाचे दर्शक आहे. It shows victory. It shows victory. It shows that triumphing and overcoming. We are more than conquerors through Jesus Christ. आणि ह्या ज्या झावळ्या आहेत तो आपला विजय दर्शवतो. आपण महाविजयी आहोत. आपण ख्रिस्तामध्ये महाविजयी आहोत. And I want you to note, there is a multitude of people which can never be numbered. आणि तुम्ही हे लक्षात घ्या, त्या ठिकाणी एवढी लोकसंख्या होती की ते मोजताही येऊ शकत नव्हते. While Jesus was on his ministry on this earth, आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती त्यांच्या सेवेमध्ये होते, Jesus told his disciples that we are like sheep among the wolves. आणि प्रभू येशू त्यांच्या शिष्यांना म्हणाले की आपण कोल्ह्यांमध्ये मेंढराप्रमाणे आहोत. We are sheep among the wolves. आपण कोल्ह्यांमध्ये मेंढराप्रमाणे आहोत. We are few people, but we are surrounded with all the wicked and evil people. आपण काही थोडके लोक आहोत, पण आपल्या आजूबाजूला वाईट लोकांनी घेरा घातल्याप्रमाणे आहे. We always hear about the Christians being persecuted. आपण नेहमी ऐकतो की जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांचा खूप विरोध होतो, We त्यांचा always छळ. see. Yeah, continue. Finish. जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना छळलं जातं. We always hear about, the
church being persecuted and the people are few and all the time pressed by everybody around them. आपण नेहमी ऐकतो की चर्च वरती हल्ला झाला, त्यांचं छळ झालं, सर्व लोक त्यांच्यावरती दबाव आणतात. But here we see a different picture. पण या ठिकाणी आपण काहीतरी वेगळं चित्र बघतो. Here they are not weak, here they are not small, they are not few people amongst all the wicked people. But here we see that the church has grown so big and so vast that you can't even number them. या ठिकाणी आपण काहीतरी वेगळं चित्र बघतो. या ठिकाणी काही अशक्त लोक, खूप कमी लोक असं नाहीये, पण या ठिकाणी खूप मोठी लोकसंख्या, खूप मोठी मंडळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कितने लोगों को समझ में आ रहा है मैं क्या किती बोलना लोकांना चाहता हूं? कळत आहे की मी काय बोलतोय. यीशु ने कहा, प्रभू येशूने म्हटलं, I will build my church and the gates of hell will not prevail against the church. आणि प्रभू येशूने म्हटलं की मी माझी मंडळी बांधेल आणि नरकाचे दार त्याच्या समोर उभे नाही राहू शकत. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. क्या कहता है बाइबल? नर्क का जो दरवाजा है, नर्क का जो शक्ति है, नर्क का पूरा ताकत लगा देगा चर्च के विरुद्ध, लेकिन चर्च का कुछ बिगाड़ नहीं सकता है. आणि या ठिकाणी वचन काय सांगतं की नरकाचे जे दार आहे, नरकाची सर्व शक्ती, सर्व ताकद मंडळी समोर टिकाव धरू शकत नाही. I am building my church. मी माझी मंडळी बांधत आहे. Who is building the church? कोण मंडळी बांधत Say आहे? my Jesus is building the church. म्हणा माझा येशू मंडळी बांधत आहे. बोलिए यीशु मसीह बांध रहा है चर्च को. म्हणा मग प्रभू येशू माझं चर्च बांधत If I आहे. am building that church will collapse. जर मी माझी मंडळी बांधली तर माझं चर्च खाली पडेल. If man will try to build the church will collapse. जर एखादा मनुष्य मंडळी बांधण्याचा प्रयत्न करेल तर ती मंडळी खाली But पडेल. if Jesus is building his church, पण जर येशू त्याची मंडळी बांधत अगर आहे, यीशु उसका कलीसिया बांध रहा है, जर प्रभू येशू त्याची मंडळी बांधत दुनिया का आहे, कोई ताकत उसके विरुद्ध नहीं आ सकता है. तर जगातली कुठलीही ताकद त्याच्या विरोधात उभं नाही राहू Praise the शकत. Lord. Praise the Now Lord. the church is not a weakling church, has become powerful and strong. मग ती मंडळी अशक्त मंडळी नाही तर ती सशक्त मंडळी होती. They are such a huge number that they cannot be even numbered. त्या ठिकाणी इतकी मोठी लोकसंख्या होती की त्या ठिकाणी ते मोजू देखील शकत नव्हते. Bible says वचन सांगतं during the time of Jesus, येशूच्या वेळेमध्ये everybody was living in darkness. सर्वजण अंधारामध्ये जगत होते. Everybody was living in darkness. प्रत्येक जण अंधारामध्ये जगत But होते. when Jesus was born, पण ज्या वेळेला येशूचा जन्म झाला, Bible says the people who were sitting in darkness suddenly saw a great light. आणि वचन सांगतं की ज्या वेळेला प्रभू येशूचा जन्म झाला ती लोक अंधारामध्ये बसलेली होती, पण जेव्हा येशूचा जन्म झाला त्यावेळेला अचानक प्रकाश आला. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. Everybody in darkness. प्रत्येक जण अंधारामध्ये होतं. But when Jesus was born, पण ज्या वेळेला येशूचा जन्म on this झाला earth, या पृथ्वीवर, light came into the world. या जगामध्ये प्रकाश आला. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Chapter 1 tells us, योहानाचं पत्र पहिला अध्याय 4 and 5 tells us, चौथा आणि पाचवं वचन, in him was life, त्याच्यामध्ये प्रकाश आहे, and that life was the light of men. त्याच्यामध्ये जीवन आहे आणि ते जीवन मनुष्याला प्रकाश देणार Praise the आहे. Lord. प्रेज द लॉर्ड. What is that life? ते जीवन काय आहे? What is that light? ते जीवन काय आहे? What is that light? ते प्रकाश काय The आहे? life of Jesus. प्रभू येशूचं जीवन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. The life of Jesus was the light of men. आणि प्रभू येशूचं जीवन हे मनुष्याचा प्रकाश आहे. And the 5th verse says, आणि पाचवं वचन सांगतं, and the light shines in the darkness. आणि प्रकाश हा अंधारामध्ये चमकतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Can darkness have power over the light? काय अंधार प्रकाशावरती प्रभुत्व गाजवू शकतो? Darkness cannot have power over the light. काय अंधार प्रकाशावरती प्रभुत्व गाजवू शकतो? It is the light that shines in the darkness. हा तो प्रकाश आहे जो अंधारामध्ये चमकतो And the darkness cannot comprehend it. आणि अंधार प्रकाशाला झाकू शकत नाही. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Jesus was the real light that came into the world. आणि प्रभू येशू हा खरा प्रकाश आहे जो जगामध्ये आला. He was the only one who had that life in him. आणि तो फक्त एकुलता एक आहे ज्याच्यामध्ये ते जीवन He आहे. was the only one who had that light in him. आणि तो फक्त एक आहे ज्याच्यामध्ये तो जीवन आहे. But one day Jesus said, पण एक दिवशी प्रभू येशू म्हणाला, unless a corn of wheat falls into the ground and dies, it abides alone. जोपर्यंत एखादा दाणा जमिनीमध्ये जाऊन मरत नाही तोपर्यंत तो एकटाच असतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. क्या लिखा है? A corn of wheat, unless it dies and it is buried, it abides alone. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की दाणा जोपर्यंत जमिनीमध्ये जाऊन मरत नाही तोपर्यंत तो एकटा असतो. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. What is Jesus saying? या ठिकाणी येशू काय म्हणत Because आहे? Jesus was born of a virgin. येशूचा जन्म एका उद्देशाने झाला He होता. was born of a virgin. तो एका कुवारीद्वारे जन्माला He आला. was not connected to the first Adam.
तो पहिला जो आदाम होता त्याच्याशी जुडलेला नव्हता. कितने लोग को समझ में आ रहा किती है? लोकांना कळत आहे? इसलिए जीसस को कहा जाता है कि वो लास्ट एडम है. म्हणून प्रभू येशूला म्हटलं जातं की तो शेवटचा आदाम The आहे. first Adam and the last Adam. पहिला आदाम आणि शेवटचा आदाम. So Jesus came from heaven. प्रभू येशू स्वर्गातून आला. Praise the Lord. He was born through Mary, a virgin. एका कुवारी मरियेद्वारे त्याचा जन्म झाला. Praise God. And he was a person that he was different to everybody that was in this world. आणि तो असा व्यक्ती होता या जगातील प्रत्येकापासून तो वेगळा होता. कितने लोगों को समझ में आ रहा? किती लोकांना कळत आहे? Okay, he was not one of us. तो आपल्यापैकी नव्हता. He was different. तो वेगळा होता. In him was life, and that life was the light of men. आणि त्याच्यामध्ये जीवन होतं आणि ते जीवन मनुष्यासाठी प्रकाश And असं that होतं. light shines in darkness, and the darkness cannot comprehend it. आणि प्रकाश हा अंधारामध्ये चमकतो आणि अंधार त्याला झाकू शकत नाही. And now Jesus is saying, unless I die, I will abide alone. I will be alone. आणि प्रभू येशू या ठिकाणी म्हणत आहे जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मी एकटा. but if I die and I'm buried, आणि जेव्हा मी मरेल आणि मला गाडण्यात you येईल, know, हम 1 किलो अगर बोएंगे तो एक पोता लेके आएंगे हम लोग. जर आपण 1 किलो गव्हाची पेरणी केली तर आपण एक पोतं त्यापासून मिळू. Praise the Lord. Praise the तो Lord. यीशु कह रहा है अगर मुझे गाड़ा जाएगा तो और लोग तैयार हो जाएंगे. या ठिकाणी प्रभू म्हणत आहे जर मला पुरण्यात येईल तर त्याद्वारे अजून लोक तयार होतील. And on the day of Pentecost, आणि पेंटुकोस्टच्या दिवशी 120 लोग जो अपर रूम में थे, आणि 120 लोक जे वरच्या खोलीमध्ये होते, जो अभिषेक यीशु के ऊपर था, वो अभिषेक 120 लोगों के पे आ आणि गया. जो अभिषेक येशूवरती होता तोच अभिषेक त्या 120 लोकांवरती त्या दिवशी Praise the Lord. Now what has आला. happened? माहिती क्या हो का गया काय? अभी? आता काय झालंय? यीशु अकेला था, अभी 120 लोग हो गए. आता त्यावेळेला येशू एकटा होता पण पुरल्यानंतर आता 120 लोक झाले. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. पीटर ने एक ऐसा पावरफुल मैसेज दिया, 3000 लोग हो गए वो लोग उसी दिन. आणि त्या दिवशी पेत्रानं असा अभिषिक्त संदेश दिला की त्याच दिवशी 3000 लोक झाले. 4th चैप्टर में हम लोग आते हैं, पीटर फिर से प्रचार करता है, 5000 लोग हो जाते हैं. आणि आपण 4थ्या अध्यायामध्ये येतो. पेत्र पुन्हा एकदा देवाचं वचन Praise the सांगतो Lord. आणि 5000 लोक क्या हो रहा होतात. है अभी? आता काय होत आहे? आग लग गया है. आता आग लागली आहे. ये आग है पवित्र आत्मा की. ही आग आहे पवित्र ये आत्म्याची. कभी ना बुझने वाली है. ही कधीही न विझणारी आग Praise the आहे. Lord. प्रेज द लॉर्ड. ये आग लगने वाली है. आता ही आग लागणार गांव आहे. गांव में फैलने वाली है. गावागावामध्ये देश जाणार देश में आहे. फैलने वाली है. देशांमध्ये गली जाणार गली में आहे. फैलने वाली है. गल्ल्या-गल्ल्यांमध्ये जाणार कोने आहे. कोने में फैलने वाली है. कोण्या-कोण्यामध्ये ये जाणार आहे. आग कभी ना बुझने वाली है. ही आग कधीही न ये विझणारी आग आहे. है पवित्र आत्मा ही की. आग आहे पवित्र Shout a आत्म्याची. big hallelujah. मोठ्याने म्हणा हालेलुया. Fire of the Holy Ghost. पवित्र आत्म्याचा अभिषेक. Fire of the Holy Ghost. आगीचा अभिषेक. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. और आज ये 2000 साल होने को आया है. आणि आता 2000 वर्ष होत आले And ऐसा कहते हैं लोग आणि लोक असे म्हणतात कि more than 2.5 billion people are worshipping the King of Glory now. आणि 2.5 मिलियन लोकांपेक्षाही अधिक लोक जिवंत देवाची वो स्तुती आणि जिंदा परमेश्वर की आराधना करते त्या हैं. जिवंत देवाची आराधना करतात. Come on, you believers, you must shout a big hallelujah for that. चला मग विश्वासणारे लोक तुम्ही मोठ्यानं हालेलुया म्हणायला हवं. Hallelujah. हालेलुया. I will build my church and the gates of hell will not prevail against it. मी माझी मंडळी बांधेल आणि नरकाचे दार त्याच्या समोर टिकाव धरू शकणार Praise the Lord. नाही. प्रेज द लॉर्ड. Where is the church? मंडळी कुठे आहे? Where is your church? तुमची मंडळी कुठे आहे? कोई बोलेगा पनवेल में है हमारा चर्च. कोणीतरी म्हणेल की पनवेल मध्ये आहे. You are the church. तुम्ही मंडळी आहात. Praise the Lord. Praise the Lord. Church is not a building. आणि मंडळी म्हणजे एक इमारत The नाहीये. church is gathering in a building. मंडळी म्हणजे एका इमारतीमध्ये बोलो, मैं एकत्रित कलीसिया येणं. हूँ. म्हणा की मी मंडळी आहे. बोलिए, I am the church. म्हणा की मी चर्च आहे. We are the living stones. म्हणा मी जिवंत दगड आहे. बोलिए. म्हणा तुमच्या मुखाने म्हणा की मी जिवंत दगड आहे. Jesus is the cornerstone. प्रभू येशू कौन सी? प्रभू येशू कोणशिला आहे And हम living stones है. आणि आपण जिवंत दगड आहोत. और हम सब मिलके एक मंदिर हो गए हैं. आणि आपण सर्वजण मिळून एक मंडळी झालेलो Praise the Lord. आहोत. प्रेज द लॉर्ड. यीशु ने बोला ये मंदिर को, you know the disciples one day told Jesus, look at this temple, how beautiful it is. डिसाइपल्स ने यीशु को मंदिर दिखाया, जेरूशलेम का मंदिर. आणि जे शिष्य होते त्यांनी येशूला यरुशलेम मधील मंदिर दाखवलं. बोला कितना सुंदर मंदिर है, देखो यीशु कितना अच्छे से बांधा है.
आणि ते शिष्य येशूला म्हणाले की प्रभूजी बघा ना, हे मंदिर किती सुंदर आहे, किती उत्तम पद्धतीने बांधलेलं आहे. यीशु ने मंदिर की तरफ देखा भी नहीं आणि प्रभू येशूने त्या मंदिराकडे बघितलं और पण यीशु नाही. ने उनसे कहा आणि प्रभू येशू त्यांना एक म्हणाला, टाइम आएगा एक पत्थर के ऊपर दूसरा पत्थर नहीं रहेगा, सब गिर जाएगा. आणि प्रभू येशू त्यांना म्हणाला की अशी वेळ येत आहे की दगडावरती दगड राहणार नाही, सर्व काही ढासळून खाली पडणार आहे, Everything will be destroyed. सर्व काही पडणार आहे. He said, you just break this temple, 3 days I will raise up a new temple. आणि तो म्हणत आहे की ही मंडळी पडणार आहे आणि 3 दिवसामध्ये मी पुन्हा एकदा मंदिर बांधणार आहे. Praise the Lord. Praise the Lord.